हॅलो स्टुडंट्स, क्लास 11 बायोलॉजी चॅप्टर नंबर 10 ॲनिमल टिश्यू पार्ट 4. आज आपल्याला बघायचं आहे सपोर्टिंग टिश्यू. यामध्ये कार्टिलेज अँड बोन हे दोन पॉईंट्स आज आपण बघणार आहोत. सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू. आता जसं आपण बघितलं की कनेक्टिव्ह टिश्यूचं जे काही क्लासिफिकेशन आहे दॅट वॉज बेस्ड ऑन प्रेझेन्स ऑफ मॅट्रिक्स. आता लूज मॅट्रिक्स असेल तर किंवा आता जसं इथं हार्ड मॅट्रिक्स असणार आहे तर प्रेझेन्स ऑफ मॅट्रिक्स किंवा ऑन द बेसिस ऑफ मॅट्रिक्स हे क्लासिफिकेशन झालेलं आहे. सो इन सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू देर इज हार्ड मॅट्रिक्स अँड क्लासिफाईड इन टू टाईप्स कार्टिलेज अँड बोन. फर्स्ट बघूयात कार्टिलेज. आता आपण बरेच वेळा जेव्हा तुम्ही हे शिकला असाल की किंगडम ॲनिमलिया त्यामध्ये पायसेसचं क्लासिफिकेशनमध्ये शिकला असाल की जे कार्टिलेजनस फिश हे तुम्ही बघितलं आहे तर त्यांचं जे काही एंडोस्केलेटन आहे मेडअप ऑफ कार्टिलेज. ओके, आता तेच एक्झॅक्टली कार्टिलेज किंवा आपल्या बॉडीमध्ये कुठं कुठं हे असणार आहे कार्टिलेज किंवा त्याचे काही टाईप्स आहेत हे आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट, कार्टिलेज इज लायबल मीन्स फ्लेक्झिबल. या टफ टिश्यू म्हणजे फ्लेक्झिबल असून सुद्धा तो टफ टिश्यू आहे. इट फॉर्म्स द एंडोस्केलेटन ऑफ कार्टिलेजनस फिश लाईक शार्कसारखे जे काही कार्टिलेजनस फिश आहेत त्यांचं एंडोस्केलेटन हे कार्टिलेजनं फॉर्म होतं. वाईडली डिस्ट्रीब्युटेड इन व्हर्टिब्रेट ॲनिमल्स. अबंडंट मॅट्रिक्स डिलिमिटेड बाय शीथ ऑफ कोलेजन फायबर्स कॉल्ड ॲज पेरिकॉन्ड्रियम. हा पॉईंट लक्षात घ्या. जे काय मॅट्रिक्स आहे, ओके, आता हे सगळं जे काय मॅट्रिक्स आहे इट इज डिलिमिटेड म्हणजे हा जो पार्ट आहे तो कशाचा आहे कोलेजन फायबर्सचा. इथं म्हटलं आपण कोलेजन फायबर्स मेडअप ऑफ कोलेजन फायबर्स अँड नोन ॲज पेरिकॉन्ड्रियम. हा शब्द लक्षात ठेवा कारण नेक्स्ट जसं आपण टाईप्स बघत जाऊ तसं प्रेझेन्स ऑफ पेरिकॉन्ड्रियम अब्सेन्स ऑफ पेरिकॉन्ड्रियम असं असणार आहे. सो मॅट्रिक्स डिलिमिटेड जे मॅट्रिक्सला एनक्लोज करतं म्हणजे तिथून पुढं असणार आहे शीथ ऑफ कोलेजन फायबर्स नोन ॲज पेरिकॉन्ड्रियम. Immature cartilage form the chondroblast which mature and converted into chondrocytes. लक्षात घ्या जे काही इमॅच्युअर कार्टिलेज आहे फॉर्म्स कॉन्ड्रोब्लास्ट आणि कॉन्ड्रोसाइट्स. तर ह्या सेल्स आहेत. देर आर टू टाईप्स ऑफ सेल्स कॉन्ड्रोब्लास्ट अँड कॉन्ड्रोसाइट्स. याच्यातला डिफरन्स थोडाफार आपण इथं समजून घेऊया. जे काय तुम्हाला हवं तर लिहून कुठं नोट डाऊन करून घ्यायचं असेल तर घ्या. कॉन्ड्रोब्लास्ट आहेत त्या इमॅच्युअर असतात आणि कॉन्ड्रोसाइट्स ह्या मॅच्युअर असणार आहेत. कॉन्ड्रोब्लास्ट इमॅच्युअर, कॉन्ड्रोसाइट्स मॅच्युअर. हा फर्स्ट पॉईंट झाला त्यांच्यामध्ये डिफरन्शिएट करण्यासाठी. त्यानंतर कॉन्ड्रोसाइट्स आर फाउंड इन ओनली इन हेल्दी कार्टिलेज. हेल्दी कार्टिलेजमध्ये असतात कॉन्ड्रोसाइट्स अँड दे सिक्रेट ECM दॅट इज एक्स्ट्रा सेल्युलर मटेरियल. ECM extracellular matrix, ओके, ऑफ कार्टिलेज अँड एम्बेडेड इन इट. म्हणजे त्या सिक्रेट करतात प्लस त्याच्यामध्ये काय होतात एम्बेड होतात कॉन्ड्रोसाइट्स. लक्षात घ्या मॅच्युअर आहेत आणि ECM दॅट इज एक्स्ट्रासेल्युलर मॅट्रिक्स सिक्रेट करतात. देन दीज कॉन्ड्रोसाइट्स आर डिराइव्ड फ्रॉम कॉन्ड्रोब्लास्ट. ओके, कॉन्ड्रोसाइट्स आर डिराइव्ड फ्रॉम कॉन्ड्रोब्लास्ट. हे आपण कॉन्ड्रोसाइटबद्दल बोललो. त्यानंतर आता बघायचं आपल्याला कॉन्ड्रोब्लास्ट म्हणजे काय. कॉन्ड्रोब्लास्ट आर द इमॅच्युअर. दे प्रोड्यूस द कंपोनंट्स ऑफ ECM. ह्या काय सिक्रेट करतात तर कंपोनंट्स ऑफ ECM अँड दीज आर द इमॅच्युअर सेल्स. हे दोन सेलमधलं डिफरन्सिएशन लक्षात ठेवा. देन कॉन्ड्रोसाइट्स एनक्लोज्ड इन लॅक्युने. आता लॅक्युने मीन्स एम्प्टी स्पेस. लॅक्युने मीन्स एम्प्टी स्पेस आणि याच्यामध्ये काय असतात ते कॉन्ड्रोसाइट्स. इथं साईटचं स्पेलिंग CYT करा. कॉन्ड्रोसाइट्स आर एनक्लोज्ड इन लॅक्युने. आता हे इथं आहेत एम्प्टी स्पेस आहे लॅक्युने आणि त्याच्यामध्ये काय असणार आहेत आतमध्ये कॉन्ड्रोसाइट्स असणार. दे हेल्प इन डिफ्युजन ऑफ न्यूट्रियंट्स फ्रॉम ब्लड. ओके, हे एक लक्षात ठेवायचं की लॅक्युनेमध्ये काय एनक्लोज असणार आहेत अँड दे हेल्प इन डिफ्युजन ऑफ न्यूट्रियंट्स. इतकं झालं लॅक्युने. म्हणजे हे इन जनरल आपण बघितलं कार्टिलेजबद्दल. आता आपल्याला त्याचे टाईप्स बघायचे. टाईप्स ऑफ कार्टिलेज. फर्स्ट हायलिन कार्टिलेज. पेरिकॉन्ड्रियम. आता बघितलं आपण पेरिकॉन्ड्रियम म्हणजे काय विच डिलिमिट द मॅट्रिक्स विच इज प्रेझेंट इन हायलिन कार्टिलेज. देन मॅट्रिक्स इज ब्ल्यूइश व्हाईट अँड जेल लाईक. हा जो पार्ट आहे मॅट्रिक्सचा तो कसा आहे ब्ल्यूइश व्हाईट अँड जेल लाईक. Then very fine collagen fibers and chondrocytes are present.
इलॅस्टिक आणि कंप्रेसिबल इन नेचर. हा कसा आहे, इलॅस्टिक आहे आणि कंप्रेस होऊ शकतो. ॲक्ट ॲज अ शॉक ॲब्झॉर्बर. ऑब्वियसली बघा, इलॅस्टिसिटी आहे प्लस शॉक ॲब्झॉर्बर आहे. शॉक ॲब्झॉर्ब करण्याचं काम करतो आणि प्रोव्हाइड्स फ्लेक्झिबिलिटी. फ्लेक्झिबिलिटी हा प्रोव्हाइड करतो. रिड्युसेस फ्रिक्शन. आता हे त्याचे फंक्शन्स आहेत. हे आपण लोकेशन बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की लोकेशन यांचं कुठं आहे तर फाउंड इन लॉंग बोन्स. लॉंग बोन्समध्ये असणार आहे हे कार्टिलेज. हे हायलिन कार्टिलेज एपिग्लोटिसमध्ये असेल, ट्रकियामध्ये असेल, रिब्समध्ये असेल, लॅरिंग्समध्ये असेल आणि हायोट बोनमध्ये असेल. हायोट बोन जवळ तिथं असणार आहे हे कार्टिलेज. तर इथं काय होतं तर हे ॲज अ शॉक ॲब्झॉर्बर म्हणून काम करतात. इलॅस्टिसिटी प्रोव्हाइड करतात. इलॅस्टिक आहे, कम्प्रेसिबल आहे कारण बोन्समध्ये असल्यामुळे काय होतं तर कम्प्रेसिबल असणार आहे, शॉक ॲब्झॉर्बर असणार आहे आणि फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करतो. ओके, तर हे त्याचे असणार आहेत लोकेशन्स. म्हणजे हायलिन कार्टिलेज आपल्या बॉडीमध्ये कुठं कुठं असणार आहेत ते. देन सेकंड टाईप इलॅस्टिक कार्टिलेज. इयर ऑल्सो पेरिकॉन्ड्रियम प्रेझेंट आहे. पेरिकॉन्ड्रियम मॅट्रिक्स विथ इलॅस्टिक फायबर्स. या मॅट्रिक्समध्ये जे काही फायबर्स आहेत इलॅस्टिक फायबर्स. कॉन्ड्रोसाइट्स फ्यू इन नंबर. कॉन्ड्रोसाइट्स फ्यू इन नंबर गिव्स सपोर्ट अँड मेंटेनन्स शेप ऑफ बॉडी पार्ट्स. सपोर्ट देतो बॉडी पार्ट्सना प्लस त्याचा शेप आहे बॉडी पार्ट्सचा तर तो मेंटेन करतो. तर हे कुठं आहे, इयर लोबमध्ये. आपले जे काय इयर आहे त्याच्या लोबमध्ये असणार आहे. प्लस टिप ऑफ नोज टिपमध्ये हा टिश्यू असणार आहे. इलॅस्टिक कार्टिलेज. जर तुम्ही बघितलं तर तिथं इलॅस्टिक आहे तो कार्टिलेज. ओके, तर हे झालं इलॅस्टिक कार्टिलेज. फक्त एवढेच पॉईंट लक्षात ठेवायचे आहे. पेरिकॉन्ड्रियम प्रेझेंट, इलॅस्टिक फायबर्स आर प्रेझेंट इन मॅट्रिक्स, कॉन्ड्रोसाइट्स फ्यू इन नंबर अँड गिव्ह सपोर्ट अँड मेंटेन द शेप ऑफ बॉडी. आणि हा इयर लोबमध्ये आणि टिप ऑफ नोजमध्ये आहे. बरेच वेळा सांगितले की हा सब्जेक्ट जो बायो आहे सब्जेक्ट तो आपण त्यातला झूलॉजी हा पार्ट तर आपल्याशीच बऱ्याच अंश आपल्याशी रिलेटेड असतो. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट यातली ऑब्झर्व करू शकतो. आणि बॉटनीचं बघितलं तुम्ही तर ते सुद्धा आपल्या सराउंडिंगमध्ये बऱ्याच गोष्टी आपण ऑब्झर्व करू शकतो. त्यामुळे हा असा एकमेव सब्जेक्ट आहे जो आपण डे टू डे लाईफमध्ये ऑब्झर्वेशन्समधून सुद्धा बऱ्याच गोष्टी त्यातल्या आपल्याला शिकता येतात. देन फायब्रोकार्टिलेज. फायब्रोकार्टिलेज पेरिकॉन्ड्रियम अब्सेंट. बघा अगोदरचे जे दोन बघितले हायलिन कार्टिलेज असेल किंवा इलॅस्टिक कार्टिलेज यामध्ये पेरिकॉन्ड्रियम प्रेझेंट होतं, इथं अब्सेंट आहे. मॅट्रिक्स विथ बंडल ऑफ कोलेजिन फायबर्स अँड फ्यू कॉन्ड्रोसाइट्स. इथं फायबर्स आहेत. ओके, कोलेजिन फायबर्सचे बंडल्स आहेत. देन कॉन्ड्रोसाइट्स फ्यू इन नंबर अँड स्कॅटर्ड इन फायबर्स. कॉन्ड्रोसाइट्स फ्यू इन नंबर अँड स्कॅटर्ड इन फायबर्स. मोस्ट रिजिड कार्टिलेज. टफ कार्टिलेज आहे हे. मेंटेन पोझिशन ऑफ व्हर्टिब्रा. आता हे कुठं आहे बघा तर व्हर्टिब्रल कॉलम जो आहे आपला तर त्या प्रत्येक व्हर्टिब्राच्या मध्ये जी काय इंटर व्हर्टिब्रल डिस्क असते विच इज मेड अप ऑफ फायब्रोकार्टिलेज. हे खूप महत्त्वाचं आहे सगळ्याचं लोकेशन. जसं आपण इलॅस्टिक कार्टिलेज कुठं म्हटलं की इयर लोबमध्ये आणि टिप ऑफ नोज म्हटलं तसं हा फायब्रोकार्टिलेज कुठं असणार आहे इंटर व्हर्टिब्रल डिस्कमध्ये. त्यामुळे तो व्हर्टिब्राचं जे काय पोझिशन आहे तो मेंटेन करण्याचं काम करतो. ओके, इंटरव्हर्टिब्रल डिस्क. जसं बघितलं की आपण बरेचदा इंजुरी झाल्या किंवा काही कारणामुळं हे जर पाठीचा त्रास झाला हे तुम्ही बरेच वेळा ऐकलं सर डिस्कचा प्रॉब्लेम आहे, डिस्कचा प्रॉब्लेम आहे. तर हा प्रॉब्लेम असणार आहे. जे काही इंटरव्हर्टिब्रल डिस्क आहे त्याची पोझिशन चेंज झाली किंवा तिथं काही प्रॉब्लेम झाला तर हे असणार आहे. हा जो प्रॉब्लेम येतो की पाठदुखीचा असेल तर हे कशामुळे होणार आहे इंटरव्हर्टिब्रल डिस्क जे असतात त्याच्यामुळं. ओके, प्लस तो कुठं असतो प्युबिक सिम्फसिसमध्ये. आता प्युबिक सिम्फसिस म्हणजे काय तर आपलं जे काय पेल्विक गर्डल आहे पेल्विक गर्डलमध्ये प्युबिक बोन आहे आणि ह्या प्युबिक बोनचे दोन असे पार्ट्स आहेत ज्याला असं रॅमी म्हटलं जातं अशा पद्धतीचं. आणि इथं सेंटरला एक कार्टिलेजनस जॉईंट आहे त्याला प्युबिक सिम्फसिस असं म्हटलं जातं. ओके, तर इथं दोन्ही ह्याच्यामध्ये इंटरव्हर्टिब्रल डिस्क आणि प्युबिक सिम्फसिस इथं असणार आहे फायब्रो कार्टिलेज. जस्ट सतत तुम्ही ते रिवाइंड केलं पाहिजे की ते एक्झॅक्टली कुठं आहेत. लास्ट वन कॅल्सिफाईड कार्टिलेज बिकम रिजिड ड्यू टू डिपॉझिशन ऑफ सॉल्ट इन मॅट्रिक्स. कारण ज्या मॅट्रिक्समध्ये सॉल्टचं डिपॉझिशन झाल्यामुळे तो खूप जास्त रिजिड बनतो, टफ बनतो कॅल्सिफाईड कार्टिलेज. अँड इट रिड्युसेस द फ्लेक्झिबिलिटी. हा काय करतो फ्लेक्झिबिलिटी रिड्यूस करतो ऑफ जॉईंट्स इन ओल्ड एज. ओल्ड एजमध्ये फ्लेक्झिबिलिटी रिड्यूस करतो. आणि हे कुठं असणार याचं लोकेशन हेड ऑफ लॉंग बोन्स. ओके, हे झालं कॅल्सिफाईड
कार्टिलेज. म्हणजे 4 टाईप्स बघितले आपण. फर्स्ट वन हायलिन कार्टिलेज बघितला, त्यानंतर दुसरा इलॅस्टिक कार्टिलेज, त्यानंतर फायब्रो कार्टिलेज, लास्ट वन कॅल्सिफाईड कार्टिलेज. हे आपला फर्स्ट टाईप झाला याच्यामध्ये. कशामध्ये? तर सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये. आता सेकंड असणार आहे बोन. हार्ड मॅट्रिक्स कॉल्ड ओसिन अँड मेड अप ऑफ मिनरल सॉल्ट्स, दॅट इज हायड्रॉक्सी ओपेटाइट. आउटर टफ मेम्ब्रेन नोन ॲज पेरिओस्टियम. एन्क्लोजेस मॅट्रिक्स, तर इथं हार्ड मॅट्रिक्स असेल तर त्याला ओसिन असं म्हटलं जातं, अँड मेड अप ऑफ हायड्रॉक्सी ओपेटाइट. ओके. आउटर टफ मेम्ब्रेन जे आहे त्याला पेरिओस्टियम म्हटलं जातं. इथं म्हणजे बोनचं जे काही स्ट्रक्चर असतं आहे, हा जो पार्ट आहे तो पेरिओस्टियम. ओके. पेरिओस्टियम एन्क्लोजेस मॅट्रिक्स. देन ब्लड वेसल्स, नर्व्स पियर्स थ्रू पेरिओस्टियम. ब्लड वेसल्स असतील किंवा नर्व्स असतील तर त्या कशामधून पास होतात? पेरिओस्टियममधून. ओके. इथं एक सिस्टीम बघायची आपल्याला, त्यामध्ये डिटेल तुम्हाला समजेलच. मॅट्रिक्स अरेंज इन कन्सेंट्रिक लेयर्स. कन्सेंट्रिक लेयर्स तर एक सिंगल हे जे काय आहे तर सर्कल्स असणार आहेत, आणि त्याच्यामध्ये हे असे सर्कल्स असतात विथ कॉमन मिड पॉईंट. देन these concentric layers called lamella, याला लॅमिला असं म्हटलं जातं. each lamella contains fluid filled cavity called as lacunae. then fine canal radiate from lacunae called as canaliculi. इथून परत काय होईल की फाईन कॅनल दॅट रेडिएट, पुढं जाऊन परत काही कॅनल रेडिएट फ्रॉम लॅक्युने नोन ॲज कॅनेलिक्युलाय. ओके. देन इन लॅक्युने ऑस्टिओब्लास्ट, ऑस्टिओसाइट्स, ऑस्टिओक्लास्ट्स आर प्रेझेंट. या लॅक्युनेमध्ये परत 3 टाईप्स ऑफ सेल्स असतात, ऑस्टिओब्लास्ट, ऑस्टिओसाइट्स अँड ऑस्टिओक्लास्ट. परत आता आपण जसं कार्टिलेजमध्ये बघितलं कॉन्ड्रोसाइट्स आणि कॉन्ड्रोब्लास्ट, तसं इथं परत 3 टाईप्स ऑफ सेल्स प्रेझेंट इन बोन. आता ह्या सेलबद्दल थोडं आपण बघूयात की ऑस्टिओब्लास्ट दीज आर द बोन फॉर्मिंग सेल्स. देन ऑस्टिओसाइट्स दे रियाज और ब्रेक डाऊन द बोन्स. ते काय करतात तर बोनला ब्रेक करतात. देन ऑस्टिओसाइट जे आहेत, ऑस्टिओब्लास्ट ब्रेन फॉर्मिंग सेल्स, ऑस्टिओक्लास्ट आहेत त्या ब्रेक डाऊन द बोन, अँड देन ऑस्टिओसाइट्स आर मॅच्युअर बोन सेल्स. ओके. म्हणजे ह्या 3 टाईप्स आहेत सेलचे. ऑस्टिओब्लास्ट आहेत त्या बोन फॉर्मिंग सेल्स, ऑस्टिओक्लास्ट बोन ब्रेक डाऊन द बोन, these cells break down the bone, and osteocytes these are the mature bone cells. जसं आपण कॉन्ड्रोसाइट्सला मॅच्युअर सेल्स म्हटलं, इथं सुद्धा ऑस्टिओसाइट्समध्ये मॅच्युअर बोन सेल्स असणार आहेत. देन मॅमिलियन बोन शो द पेक्युलर हॅवेसियन सिस्टीम. मॅमिलियन बोन जे आहे ते एक हॅवेसियन सिस्टीम आहे त्याची. तर ह्याच्यामध्ये हॅवेसियन सिस्टीम असं का म्हटलं जातं? बिकॉज दीज कॅनल्स, हा जो कॅनल आहे इट एन्क्लोजेस आर्टरी, देन वेन अँड नर्व. म्हणजे यातमध्ये आर्टरी पण आहे, वेन पण आहे आणि नर्व पण आहे. तिन्हीला एका कॅनलमध्ये एन्क्लोज करतं, म्हणून त्याला हॅवेसियन कॅनल असं म्हटलं जातं. ओके. देन टाईप्स ऑफ बोन इन ह्युमन बॉडी. स्पॉन्जी बोन, हॅवेसियन सिस्टीम अपसेंट. देन रेटिक्युलर मॅट्रिक्स अरेंज इन द फॉर्म ऑफ ट्रॅबिक्युले. आता ट्रॅबिक्युले म्हणजे काय तर दीज आर द इंटरकनेक्टिंग प्लेट्स. आता बोन्समध्ये काय असतं तर इंटरकनेक्टिंग प्लेट्स असतात, ज्या काय करतात तर वेट बिअर म्हणजे बोनला कोणतंही वेट बिअर करण्यासाठी त्या रेझिस्ट करतात, किंवा बोनचं बेंडिंग असेल, ट्विस्टिंग असेल, हे फॅसिलिट करण्याचं काम कोण करतं तर ट्रॅबिक्युले. ओके. हे असणार आहे स्पॉन्जी बोनमध्ये. त्यानंतर कॉम्पॅक्ट बोन मॅट्रिक्स शो हॅवेसियन सिस्टीम विदाऊट एनी स्पेस बिटवीन लॅमिला. याच्या लॅमिलामध्ये काय कोणताही स्पेस नसतो. हे बोनचे टाईप्स आहेत. खूप डिटेलमध्ये तुम्हाला जायचं नाही, इतकं फक्त टाईप्स लक्षात ठेवा. स्पॉन्जी बोनमध्ये हॅवेसियन सिस्टीम अपसेंट आहे, कॉम्पॅक्ट बोनमध्ये हॅवेसियन सिस्टीम आहे. आणि त्यानंतर वरती तर एक महत्त्वाचा पॉईंट, इट कंटेन्स रेड बोन मॅरो विच इन्वॉल्ड इन फॉर्मेशन ऑफ इरिथ्रोसाइट्स. ओके. रेड ब्लड सेल्स हे एक असणार आहे स्पॉन्जी बोनमध्ये. ओके. हे 2 टाईप्स झाले. नंतर कॉम्पॅक्ट बोनमध्ये इट शो द हॅवेसियन सिस्टीम अँड विदाऊट एनी स्पेस बिटवीन लॅमिला. तर इथं
आपलं सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू संपलेलं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट असणार आहे मस्क्युलर टिश्यू. एकच टिश्यू एका व्हिडिओमध्ये घेतला गेला आहे, म्हणजे तुम्ही जास्त वेळ कंटाळणार नाही, व्हिडिओ पूर्ण बघाल. तर अभ्यास करा, काळजी घ्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि आता तुमची एक्झाम होणार नाही 11ची, तर पटकन 11चे टॉपिक्स संपून 12ची एक्झाम जरी तुम्ही स्टार्ट केले तरी काहीच प्रॉब्लेम नाही. याच चॅनलवरती 12चे पण चॅप्टर्स अवेलेबल आहेत. तर जो वेळ मिळाला त्याचा जास्तीत जास्त वापर करून घ्या. थँक्यू.